अण्णाभाऊ साठे शेवटच्या चरणामध्ये हे सांगतात, ते म्हणतात, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली माझी मैना मधली माझी मैना नेमकी कोण आहे? तर माझी मैना ही कुठली प्रियसी किंवा बायको नाही, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई महाराष्ट्राची झाली, परंतु बेळगाव, निप्पाणी, कारवार, डांग, उंबरगाव यासारखी गावं कर्नाटकातच राहिली आणि ह्या गावांना त्यांनी मैनेची उपमा दिली आणि तिच्या विरहात लिहिलेली लावणी आहे. अण्णाभाऊ साठे शेवटच्या चरणामध्ये हे सांगतात, ते म्हणतात, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायची, परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकड मैना माझी भेट नाही तिची. आणि तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव, कारवार, निप्पाणी, डांग, उंबरगाववर मालकी दुजाची, धोंड खंडणीची, कमाल दंडलीची, चिडीबेकीची गरज एकीची, म्हणून विनवण्या ही या महाराष्ट्राला शाहिरांची. आता वळू नका हे, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, बिनमायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली.